UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन। हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचा दाखला। सरकार आणा जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो, शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार, ठाकरेंचा निर्धार। जुन्या पेन्शन एवढीच नवीन पेन्शन देणार, मंत्री केसरकरांच्या आश्वासनानंतर शिर्डीतील कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा गोंधळ। जुनी पेन्शन योजना ठेवण्याची मागणी, तर शिष्टमंडळ घेऊन या, चर्चा करू, केसरकरांची ग्वाही। संत एकनाथांच्या महाराष्ट्रात एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारना जन्माला आला, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसलाय, लवकरच आपलं सरकार येणार। ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांसह सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार। फडणवीस ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापेक्षा शिंदेंचा कार्यकाळ सरस, संजय शिरसाटांचं वक्तव्य। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय गतीने झाल्याची ही प्रतिक्रिया। महायुतीत शिंदे गट मोठा भाऊ आणि मोठा वाटणारा भाजप आता छोटा भाऊ बनलाय, रोहित पवारांची भाजप टीका। मोदी येणार म्हणून नशीब, सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही। 2 वर्ष जी आम्ही दाद मागतोय त्याचा अजूनही निर्णय नाही, ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचकटोला। 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका। तर पवार 4 वेळा मुख्यमंत्री असताना महिला अत्याचार का थांबले नाही, नारायण राणेंचा प्रतिसवाल। लाडकी बहीण योजना आणली, पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाहीये। आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ, योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। नांदेडमध्ये भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ, शिस्त मोडून महिलांनी साड्या हिसकावल्या, आयोजकांवर कार्यक्रम बंद करण्याची वेळ। धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न, कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, नवीन समिती स्थापन करण्याच्या सूचना। 14व्या दिवशी मराठा आंदोलक राजश्री उमरेंचं उपोषण स्थगित, 2 आठवड्यात मागण्या मान्य करण्याचं सरकारचं आश्वासन। हैदराबाद गॅजेट लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची उमरेंची मागणी। आरपीआय नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांचा मुलगा दीपक बडगुजरवर गुन्हा दाखल, बडगुजर यांच्या सांगण्यावरून संशयिताने गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती। सुधाकर बडगुजर आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजरचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव, मेडिकल चौकशी दरम्यान संशयित आरोपीच्या दाव्यामुळे खळबळ। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर, पण मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, नितीन गडकरींचा गौप्यस्फोट। संसदेत सध्या नितीन गडकरीच सर्वात लोकप्रिय आणि लाडके मंत्री, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सिल्लोड आहे की पाकिस्तान, सिल्लोडमध्ये राहायचंय की पलायन करायचंय, भाजप नेते रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा। तर पाकिस्तान मुद्द्यावर लोकांना 30 वर्षांनी आठवण येते याचं आश्चर्य वाटतं, सत्तारांचा पलटवार। राहुल गांधी देशातले नंबर 1 अतिरेकी, त्यांना पकडण्यासाठी इनाम ठेवावं, केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टूंचं वादग्रस्त विधान। लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजता बंद होणार, उद्या रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार, विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय। ऐन दसरा दिवाळी तेलाला महागाईची फोडणी बसणार, आयात शुल्क वाढवल्यानंतर खाद्यतेलाचे दर लिटर मागे 10 ते 20 रुपयांनी वाढणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।